नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आले आहेत ते कशा पद्धतीने निवडायचे आहे त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर तुम्हाला मागील त्याला सौर कृषी पंप असं सर्च करायचं आहे गुगलला आणि तुम्हाला पहिल्या लिंकला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता होम पेज, स्कीम इन्फॉर्मेशन, सर्क्युलर GR आणि बेनिफिशियरी सर्व्हिसेसमध्ये आपल्या ॲप्लिकेशन करंट स्टेटस आणि मेक पेमेंट असे ऑप्शन दिसत आहेत. त्यापैकी ॲप्लिकेशन करंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. व मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या फ्रीक्वेंट चॅनलवरती नवीन आला असाल तर फ्रीक्वेंट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा, कारण असेच आपण अपडेट्स आपल्या चॅनलवरती देत असतो. लाभार्थी क्रमांक जो काही आहे तो तुम्हाला इथे प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे शोधा आणि रद्द करा हे दोन प्रकारचे ऑप्शन दिसतील. त्यापैकी शोधा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमची जी काही डिटेल्स आहे ती येईल. या ठिकाणी पाहू शकता A1 अर्ज मंजूर झाला आहे अशा पद्धतीचा ऑप्शन येत आहे. आणि पुरवठादार शोधा म्हणजे वेंडर सिलेक्शन, तुम्ही जे काय आहे ते शोधू शकता या ठिकाणी. या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण इथे पाहू शकता सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त, बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त झालेली आहे. आता ज्या काही कंपन्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोठा दिला होता तो कोठा आता संपलेला आहे. त्यामुळे ज्या काही कंपन्या आहेत त्या आता इथे अवेलेबल नाहीत. परंतु ज्यावेळेस कंपन्या अवेलेबल लवकरात लवकर ज्या काही वेंडर आहेत, जो काही कोटा आहे तो लवकरात लवकर त्याच्यामार्फत जवळपास 15 फेब्रुवारीपर्यंत हा जो पूर्ण काही कोटा आहे तो भरून देण्यात येणार आहे. व तुम्हाला याविषयी सर्वात अगोदर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. ऑन केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल व तुम्हाला सर्वात अगोदर माहिती येईल. तर अशाच माहितीसाठी आपल्या फ्रीक्वेंट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.